निवेदन देण्यासाठी गेलो होतो की नवीन टर्म होती आणि अधिवेशन सत्र सुरू होतं. ठिकाणी जात होते तेवढ्यात आम्ही दोघं तिघे जाऊन त्या ठिकाणी आमदार साहेबांना निवेदन दिलं संध्याकाळी आणि ते निवेदन आमदार साहेबांनी संध्याकाळी स्वीकारलं. अवघ्या 5च मिनिट अधिवेशन आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेवराई मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार सन्माननीय विजयराजे पंडित आपल्या पेंडालमध्ये येऊन आपल्या आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आल्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. पंडित साहेब, मी माझा अगोदर परिचय करून देतो. मी बालाजी पाटील चाकूरकर. पंडित परिवाराशी, पंडित घराण्याशी आमचं कसं नातं आहे ते पण मी सांगू इच्छितो. आपले मागच्या काळातले तरुणचे आमदार हाऊसिंग फायनान्सचे डायरेक्टर होते, तुमचे सख्य हो का? हा, मोठे भाऊ. आणि हरिहरराव पाटील भोशीकर. हरिहरराव पाटील भोशीकर हे माझे व्याही आहे. माझे आमदार ईश्वरराव भोशीकर हे माझे व्याही आहे. आणि हरिहरराव भोशीकर आणि ईश्वरराव भोशीकर या परिवारातून तुमच्या पंडित परिवाराशी आमचं नातं घनिष्ठ झालं आणि आनंद वाटला की एका तरुण व्यक्तिमत्वाला गेवराई मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आणि तुम्ही आज आम्हाला या आंदोलनाला आणि दुसरा परिचय शिवराज पाटील चाकूरकर हे माझे काका आहेत. म्हणजे आपण कुठून ना कुठून आपण एकमेकाशी रिलेटेडच आहोत. म्हणून आपण जे आमच्या आंदोलनाला भेट द्यायला आलात, या भेटीतून आम्हाला उत्साह वाढलाय. आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ कायमस्वरूपी रोजगारात रूपांतरित करणारा कार्यकाळ पाहिजे आम्हाला. राज्य शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला. 6 महिन्याचा 11 महिने केला. पण आम्हाला आता प्रशिक्षण नको आहे. आमचा प्रशिक्षणाचा 6 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झालाय आणि प्रशिक्षणाच्या काळात 6, 8 आणि 10,000 रुपये मानधन आम्हाला भेटलंय. या मानधनामध्ये आमचा प्रवास खर्च सुद्धा प्रशिक्षणाचा होऊ शकलेला नाही. म्हणून आम्हाला आता कायमस्वरूपी आमच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे ही मागणी आमची आहे. का साहेब, आमच्या या शिकलेल्या पोरांना हक्क नाही रोजगार मागण्याचा? राज्य शासन घोषणा करतो आम्ही 1.5 लाख तरुणांना रोजगार देऊ, 1.5 लाख नोकऱ्या उपलब्ध करू, 2 लाख नोकऱ्या उपलब्ध करू. फक्त घोषणाच होतात पण अंमलबजावणी होत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या बेरोजगारीची अवस्था फार बिकट होत चाललेली आहे. जर ह्या बेरोजगाराच्या हाताला वेळेचं काम नाही मिळालं तरी बेरोजगार चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात आणि आपल्या महाराष्ट्राचं स्थैर्य बिघडू शकतं. पुन्हा यांना वळणावर आणण्यासाठी आपल्याला हजारो कोटी रुपये जरी खर्च केलं तरी हे तरुण पुन्हा सावरणार नाही. म्हणून हे तरुण बिघडण्याच्या आधीच आपण या तरुणांचा प्रश्न या विधानसभागृहामध्ये जरा पोटतिडकीने लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून किंवा औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून आपण कोणत्याही लोकशाही मार्गाचा जो काही आपल्याला आयुध उपलब्ध करून दिलेले आहेत त्या आयुधाचा वापर करा आणि आमच्या या सगळ्या गोरगरिबाच्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्या साहेब. आम्ही 16 दिवस झाला या ठिकाणी आज बेमुदत आमरण उपोषणाला बसला. 16 दिवसापासून कुंभकर्णी झोप लागलेल्या या सरकारला विधानसभागृहामध्ये आदर जागर करण्याचं काम करा अशा प्रकारची हात जोडून विनंती करतो आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. विजय राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजय राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून आपण सर्वच
आपले या संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील सातूरकर यांच्या नेतृत्वात सर्व बीड जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे आमचे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत ते त्यांच्या न्याय मागणीसाठी इथं आपण हे आंदोलन उपोषण करताय. निश्चितपणानं सांगितलं पाहिजे तुमची जी मागणी आहे त्याच्या बाबतीत मीही तुमच्या बरोबर आहे, त्याला सहमत आहे. याच्यात काही उमत असण्याचे कारण नाही. परंतु मी या राज्य सरकारमध्ये महायुती सरकारमधील एक सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मला शेवटी मी एक आमदार तुमच्या बाजूला आहे, तुम्ही माझे सहकारी आहात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मलाच काय तर हे महायुतीचं सरकार आणण्यासाठी खूप मोठा तुमचा वाटा तुम्ही उचललेला आहे हे तुम्हीच दाखवू शकता. या सगळ्या गोष्टीची माझ्यासारख्या एका तरुण लोकप्रतिनिधीला आमदाराला जाणीव निश्चितपणानं आहे. ही माझी पहिली टर्म आहे. पहिलं अधिवेशन 7, 8, 9 मला वाटतं डिसेंबर 7, 8, 9 डिसेंबरला मुंबई या ठिकाणी पहिलं जे अधिवेशन 3 दिवसीय झालं ते आमच्या शपथ विधीचं अधिवेशन केलं. आम्हाला शपथ देण्यात आली आणि लगेच जे काय आहे फार कमी कालावधीचं अधिवेशन, कारण सरकार पूर्ण गतीतही झालेलं नव्हतं. ते नागपूरचं अधिवेशन जे हिवाळी अधिवेशन असतं ते अधिवेशन झालं. ते 4-5 दिवसाचं अधिवेशन ते होतं. त्या पहिल्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा त्या सभागृहामध्ये पाऊल ठेवल्यानंतर पहिला कोणता विषय मी मांडला असेल तर तो तुमच्या या कौशल्य विकास मधील या प्रशिक्षणाचा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळं मी निश्चित तुमच्या बरोबर आहे. परंतु मी आता राज्याच्या कायदे मंडळाचा सदस्य आहे. तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने तुमच्या सगळ्याच्या पाठबळावरच मी तिथपर्यंत पोहोचलोय. माझी भूमिका ही तुम्हाला न्याय देण्याची आहे आणि त्याच पद्धतीने सरकारची भूमिका ही तुम्हाला न्याय देण्याची निश्चितपणानं आहे. याच्यामध्ये तुम्ही शंका करण्याचं कारण आणि त्याच्यामधलं पहिलं पाऊल याच अधिवेशनामध्ये जे की मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाचं जे अभिभाषण झालं त्या राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा झाली आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी तिथं जाहीर केलं हे आपल्याला माहिती आहे की तुमचं 6 महिने हे फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले कार्यकाळ. त्याला आता 11 महिन्याचा तुम्हाला कालखंड हा करण्यात आलेला आहे. त्यातलंच एक ते पाऊल आपल्याला म्हणावं लागेल, कारण की 6 महिने शेवटी कॉन्ट्रॅक्च्युअल जे काही कारकीर्द असते ती 11 महिन्याचीच असते. नंतरचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतं. त्याच्यामुळे एक पाऊल सरकारने ही सकारात्मक निश्चितपणाने टाकले हे कुणी नाकारू शकत नाही. परंतु तुमची काही मागणी आहे की आम्हाला सामावून घ्यावं किंवा कार्यकाळ परत तुमचा वाढवून द्यावा किंवा मी आता निवेदन पूर्ण वाचलं ना, पण ज्या त्या ठिकाणी ज्या त्या आस्थापनेवर सहाय्यक पद त्या ठिकाणी निर्माण करावे, अशा सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत याचा थोडासा अजून सखोलपणे अभ्यास करतो. आणि अजून आज 18 तारीख आहे.
एक आठवडा ते 26 तारखेपर्यंत हे तुमचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन होणार आहे. तिथं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वेगवेगळे आयुध आहेत त्या आयुधाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो आवाज आहे तो या राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये निश्चितपणानं पोहोचवण्याचं काम करत आणि वेगळं एक निवेदन सुद्धा मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांना ही स्वतः निवेदनही दिली आणि विधिमंडळामध्ये हा विषय नक्कीच तुम्ही मांडल. तुमच्या मागण्या ह्या निश्चितपणानं चुकीच्या नाहीयेत, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे जेव्हा हे कौशल्य विकास मध्ये हे प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या आस्थापनेवर जेव्हा जॉईन करून घेतलं त्यावेळेस ते करत असताना त्यांच्या ह्याच्यामध्येच तशा पद्धतीचं तुमच्या अग्रीमेंट मध्येच होतं की ह्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला एक काम अवगत व्हावं, त्याची माहिती व्हावी, माहिती झाल्यानंतर तुम्हाला कुठं अडचण येणार नाही पुढं, अशा पद्धतीचं ते क्लिअर कट अग्रीमेंट मध्ये होतं. हे विषय तर कुणी नाकारू शकत नाही, पण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. दुसरे मी त्या अग्रीमेंट मध्ये मुद्दे मला पाठवले, काही हिंदी सांगितले. आमच्या गेवराईमध्ये मला वाटतं भरपूर विद्यार्थी आहेत. आमच्या इथली मला वाटतं मला सारखं ती फॉलो घेतली कोमल सारखं फॉलो मला घेतली. अनेक मुलंही माझ्याकडं बोलत असतात. त्या अग्रीमेंट मध्ये 50% लोक गेवराईचे. तर त्या अग्रीमेंट मध्ये अजून एक बाब सुद्धा आहे माझ्या माहितीप्रमाणे की ज्या त्या आस्थापनेवर जर का चांगल्या पद्धतीनं तो तिथं काम असेल, त्याचा परफॉर्मन्स असेल, तर त्या आस्थापनेवरील जो कोणी तिथला प्रमुख असेल ते त्यांना तिथं परत कंटिन्यू करू शकतात किंवा कायम करू शकतात. असा विषय, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर निश्चितपणानं ती जी काही बाब त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या अग्रीमेंट मध्ये ती बाब आपल्यासाठी एक सकारात्मक आहे असं मला वाटतं. सगळ्या 4.5 सांगतो मला वाटतं आता तुम्हाला दाखवलं. आस्थापनेला जर काही योग्य वाटल्यास ती तुम्हाला कंटिन्यू करायचं. तर ही बाब आपण हा मुद्दा पकडून त्या ठिकाणी हा विषय मला कशा पद्धतीने विधिमंडळात मांडता येईल तो निश्चितपणानं मांडतो. पण मी आल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या तुमच्या बरोबर निश्चितपणानं आहे आणि मला जर का वेळ भेटला तर मी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देईल की आपलं सरकार जे आलंय त्याच्यामध्ये लाडकी बहीणचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा या सगळ्या आमच्या लाडक्या भावांचा योजनेचं नाव. तर या सगळ्या गोष्टीची जाणीव ही मला जशी आहे ती सरकारला असली पाहिजे आणि नक्कीच याच्यातनं सकारात्मक अशी चांगल्या गोष्टी निघतील आणि आपलं जी न्याय मागणी आहे तुम्हाला ती मान्य होईल अशा पद्धतीची आपण अपेक्षा करू. त्याच्यासाठी माझा सदैव तुमच्या बरोबर आहे. तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी त्या विधिमंडळात तुम्ही मांडल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करू अशी ग्वाही तुमच्या सगळ्या उपस्थितांना या ठिकाणी देतो आणि धन्यवाद. धन्यवाद राजू साहेब. आमचा पूर्ण विश्वास तुमच्यावर आहे आणि तुम्ही नक्कीच आमचा हा प्रश्न विधिमंडळामध्ये लावून नक्कीच तुम्ही पूर्ण करा अशी आमच्याकडून सर्व अपेक्षा आहे. फोटो काढा मागे थांबा. धन्यवाद साहेब. आम्ही प्रशिक्षण वतीने कायमस्वरूपी आपल्याला